नमस्कार. आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या इथं आई वृद्धाश्रमाला भेटीसाठी VP कॉलेज मिरजचे प्राचार्य LET सर इथं आलेले आहेत आणि आपण त्यांना आता काही वृद्धाश्रम संदर्भात काही प्रश्न विचारणार आहे. चला तर सांगितले सर, मला ते सांगा की वृद्धाश्रम संख्या दिवसेंदिवस वाढत झाली आहे. वृद्धाश्रम संदर्भात आपलं काय मत आहे? नमस्कार. आई वृद्धाश्रम निमशिरगाव गेले 10 वर्ष या ठिकाणी एकदम खेडेगावामध्ये त्यांनी सुरू केलेले आहेत. जवळजवळ इथं एक 12 ते 15 60 62 70 वय क्रॉस केलेली मंडळी या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये ते राहतात त्या ठिकाणी. आणि माननीय संजय भोसले सर आई वृद्धाश्रममध्ये आपल्या आईसारख्या ह्या लोकांना सगळ्यांना त्यांनी या ठिकाणी सांभाळलेले आहेत. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की खरं म्हणजे हे वृद्धाश्रम असू नये. ह्या 21व्या शतकामध्ये धावपळीचं जगामध्ये हम दो हमारे दो कमी झालं तर हम दो हमारे एक आलंय आता. आणि तोही आता काही ठिकाणी मोठ्या शहरामध्ये कमी झालेले आहे. फक्त हम दो थोडक्यात म्हणजे नवरा आणि बायको. आणि तोही सुद्धा आता लोप पाहत चाललेली आहे. नवीन एक कन्सेप्ट या ठिकाणी आलेली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात त्या ठिकाणी. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री या ठिकाणी एकत्र राहतात, पण त्यांची काय लग्न वगैरे झालेली नसतोय. तो पुरुष असतो तोही कुठंतरी एक IT सेक्टरमध्ये काम करत असतोय आणि स्त्री ते कुठंतरी दुसरीकडे एखादा संस्थेमध्ये एखादा फॅक्टरीमध्ये एखादा IT इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात. अशा प्रकारची एक नवीन संकल्पना समाजामध्ये येऊ पाहतोय, पण हे घातक आहे. म्हणजे पूर्वी कसं एकत्र कुटुंब, आजी आजोबा आई वडील काका काकी मामा मावशी त्यांची मुलं त्यांची नातवंड म्हणजे असे घरात एकत्र कुटुंब 17 18 20 लोकांचे एका ठिकाणी ते नांदत होते. ना भांडण ना रुसवा फुगवे वगैरे वगैरे असे काही आपण म्हणतोय. पण काही ठिकाणी थोडंफार इकडं तिकडं होणार, पण घरातली जी एक मुखिया म्हणतोय आपण, घरातली एक कर्ता पुरुष म्हणून किंवा काही ठिकाणी मी कर्नाटकमध्ये बघितलेले कर्ता स्त्री त्या ठिकाणी सरपंच म्हणून गावाचे त्यांनी एक ख्याती त्यांनी मिळवले. तसं ते घरातले सुद्धा ते सगळे बघत होते. म्हणजे घरातले काय रोजची रिक्वायरमेंट आहेत, रोज किती आपल्याला लागतो वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आहेत. पण आजच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये ही संकल्पना पूर्ण कमी होत चाललेली आहे. मग वयस्कर मंडळी कुठं राहायचं? मुलं अमेरिकेला गेले, काही इंग्लंडला गेले, काही हैदराबादला राहायला गेले, काही जर्मनला राहायला गेले, काही आयर्लंडला राहायला गेले. मग इथं त्यांना शिकवून मोठं करायचं आणि त्यांचं सगळे शिक्षणाचं बघायचं. शिक्षण झाले आणि ते बुर्र दिशी असं विमानात उडून परदेशात जाऊन तिथं बसले आणि तिथं त्यांना दुसरी कुठं तर एक मुलगी त्या ठिकाणी मिळाले. तिथल्या तिथं ते लग्न करून घेतात आणि इकडं ते गावात किंवा इकडे आपल्या खेडेगावात आपल्या शहरामध्ये ते सांगतात की आम्ही काय इथं येणार नाही, तिथं सेटल होणार आहोत आणि तिथंच आम्ही राहणार आहे. अशा प्रकारची एक नवीन संस्कृती नवीन कल्चर आता आलेले आहे जगभरामध्ये. आणि काही 3 महिन्यापूर्वी मलाही वाईट वाटतंय, मी ऐकलं की अमेरिकेमध्ये राहायला आहेत नवरा बायको दोघं आहेत आणि ह्या ठिकाणी वृद्ध झालेली जवळजवळ 80 वर्ष क्रॉस झालेले वडिलांची. वडील आजारी होते, दवाखान्यात वगैरे सगळी झालं, पण ते काही कारणास्तव त्यांची तब्येत एकदम खालवलं, एकदम सिरियस झाले आणि ते वारले त्या ठिकाणी. म्हणजे वाईट वाटतंय सांगायला या ठिकाणी. तर नंतर ते शेजारी पाजारच्या लोकांना कळालं दवाखान्यात ऍडमिट आहेत आणि त्या लोकांनी ऍडमिट केले होते नेऊन त्यांना. त्या लोकांनी त्यांना तिथं दवाखान्यामध्ये नेऊन ऍडमिट केले होते आणि त्यानंतर त्यांना कळालं. मग शेजारी पाजारीचे लोक ते काय करायचं आता या ठिकाणी म्हणून मग बाजूच्या घरातल्याकडे त्यांचा नंबर होता. मग त्यांना त्यांनी फोन करून सांगितले की बाबा असं असं झालेले आहे आणि तुम्ही काय करता. म्हणजे आम्ही ठेवतो एक 1.5-2 दिवस आमच्याकडे प्रिझर्वेशन असे सोय आहे, बावडी आम्ही ठेवतो या ठिकाणी आणि तुम्ही आलं तर बरं होईल. अंतविधी म्हणजे काय विधी आपल्याला पुढचा तो जी करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही आला तर बरं होईल.
तर त्यांचं इतकं वाईट वाटतंय सांगायला की त्यांचा निरोप आला त्यांना की आम्हाला काय यायला जमणार नाही आहे आणि बाकीचं जी काय असेल ते तुम्ही सगळे आवरून घ्या आणि त्यांचं जी काय असेल गुगल पे थ्रू आम्ही त्याचे सगळे खर्च पाठवून देतो. म्हणजे इतक्या खालच्या पातळीला ही नवीन पिढी तरुण पिढी या ठिकाणी गेलेली आहेत. म्हणजे आई वडील एवढ्या कष्टात त्या मुलांना मोठं केले, लहानातलं मोठं केले आणि मोठं करून त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांचे सगळे पुढचं सगळे त्यांनी कल्याण त्या ठिकाणी त्यांनी केले. पण नंतर उतर वयामध्ये अशा प्रकारचं होणं म्हणजे हे या ठिकाणी वाईट वाटतो. पण भोसले सरांचं या ठिकाणी बैठल्यानंतर मला हे थोडंसं मी पहिल्यांदा आलो या ठिकाणी मला हे थोडंसं मी भावूक झालो या ठिकाणी बघून. म्हणजे ही जी सगळे मंडळी या ठिकाणी आहेत तर ह्यांची आता यांनी मला हसत स्वागत केले. घाबरू नका हो, मला वाईट वाटतंय बघून हे सगळ्यांना बघून. हा असं ते आता शेवटचे इतकं भारी त्यांनी ते काय ते श्लोक म्हटले, काय तुमचे खरे कौतुक करायला पाहिजे. ह्या वयामध्ये तुम्ही लक्षात ठेवून हे सगळे करणं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सल्यूट आहे या ठिकाणी. म्हणजे हे फार मोठी कामं आहे. म्हणजे इतकं दुःख मनात असून सुद्धा त्या दुःख सगळे पचवायचे या ठिकाणी आणि ते सगळे विसरून आणि सगळ्यांच्या बरोबर आम्ही आल्यानंतर सगळ्यांच्या बरोबर हसत खेळत आणि राहायचं. आणि हे म्हणजे एक मोठी ह्या ठिकाणी काम तुमचे सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. तुम्हाला मी धन्यवाद देतो आमच्या कॉलेजच्या वतीनं. आपल्या संस्थेचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे विश्वस्त माननीय डॉक्टर आर शिंदे सरांच्या वतीनं आणि आमच्या कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थी यांचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. आणि इतकं सुंदर या ठिकाणी ते गाणं म्हटले, मला हे शॉकिंग वाटलं या ठिकाणी. तर त्यांनी सगळ्यांना हसवले आणि जाता त्यांनी सुद्धा इतकं एक आम्हाला सुद्धा एक असं हे करून दिले की हे चांगलं काम सगळी मिळून आपण केलं की फार चांगलं या ठिकाणी होतो. तर हे माझी थोडे म्हणजे 4 शब्द या ठिकाणी आमच्या कॉलेजच्या वतीनं वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च त्या कॉलेजमध्ये मी गेले 33 वर्ष त्या ठिकाणी काम करतोय. आणि मला त्या कॉलेजचे आधारस्तंभ, त्या कॉलेजचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर डी शिंदे साहेबांचे आशीर्वाद म्हणजे मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही अशा व्यक्तिमत्व. आणि त्यांच्यामुळं आज प्राचार्य म्हणून इथं मी उभा आहे आई वृद्धाश्रम निमसुरगावमध्ये. तर ही माझी स्वतःची एक काय म्हणतो आपण त्याला मत या ठिकाणी आहे. तर पुन्हा एकदा जाता माननीय संजय भोसले सरांना मी धन्यवाद देतो. असेच तुम्ही हे काम तुमची सामाजिक जो हे कार्य आहे काम आहे पुढं चालू ठेवा, कंटिन्यू ठेवा. आम्ही परत आणि अजूनमधून यूज या ठिकाणी प्रत्येक महिन्याला आमच्या कॉलेजमध्ये कोण या ठिकाणी येणारच आहेत. आपले संस्थेचे साहेब आम्हाला सांगूनच ठेवले आहेत प्रत्येक महिन्याला या ठिकाणी जाऊनच यायचं. काही असू दे ते. मग त्यात आज थोडंसं काम होतं कॉलेजमध्ये तर त्यात मी म्हणजे मी गेलो नाही, आज मी जातोच म्हटलं या ठिकाणी. तर फार चांगले काम सुरू आहे तुमचा, असेच तुम्ही कंटिन्यू ठेवा. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. तर आणि आता आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने वृद्धाश्रम संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे. एकत्रित कुटुंब पद्धती आता लयाला चाललेली आहे आणि हम दो हमारा एक ही फॅशन आलेली आहे. आज मुलांनी आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांना लहानात मोठं करायचं, शिक्षण पाणी द्यायचं आणि त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना त्या मुलांनी वृद्धाश्रम ठेवायचे ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. याबद्दल सरांनी खंत व्यक्त केलेली आहे आणि सरांचे मी आभार मानतो. VP कॉलेजच्या माध्यमातून गेली अनेक महिने अनेक वर्ष म्हटलं तरी चालेल आमच्या वृद्धाश्रमाला 3 गॅसच्या टाक्या, नंतर औषधं आणि 13 डबा ही मदत दिली जाते. ही नक्कीच सर आपण जी मदत करता ही मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे. अनाथ निराधार वृद्धांच्या दुःखावर फुंकर घालणारी आहे. आम्ही आपले उपकार कधी विसरणार नाही. आई वृद्धाश्रम आपलं कायमचं ऋण राहील. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.